ट्रम्प यांनी टेरिफ जाहीर करून आता जवळपास 2-3 महिने झाले आणि 29 ऑगस्टपर्यंत आपण वाट बघत होतो, की खरोखरच 50% टेरिफ भारतावर लागणार का? ते लागलं शेवटी. ट्रम्पने काही माघार घेतली नाही. रशियाकडचं तेल घेणं आपण बंद केलं नाही आणि त्यामुळे टेरिफचा सिलसिला हा सुरू झाला आणि आपला जवळपास 86 अब्ज डॉलरचा निर्यात ही अडचणीत सापडली. कारण 50% आयात शुल्क भरून कोणालाच व्यवसाय करणं जवळपास अशक्य असतं. 20% आयात शुल्क आलं तरीसुद्धा व्यवसाय कठीण जातो. 50% हे फारच मोठं गणित झालं. अशा वेळी आणि हे फक्त भारताबद्दल घडलेलं नाहीये. ब्राझील सारख्या देशाला पण तसंच त्यांनी टेरिफ लावलेलं आहे. चीनबद्दल मात्र त्यांनी चीनच्या दबावाला समोर ट्रम्प झुकले आणि त्यांनी थोडंफार त्यांच्याबरोबर निगोशिएशन सुरू केलं आहे. पण ब्राझील आणि भारत या दोघांचं पाहिलं तर दोघांनाही सारखाच मोठा फटका हा ट्रम्प यांनी दिलेला आहे. कॅनडा वगैरे देश आहेत, पण त्यांचा प्रश्न वेगळा आहे. ब्राझील आणि भारत अशासाठी आपण बघतोय, की हे ब्रिक्स ही जी कम्युनिटी आहे, त्यातले देश आहेत आणि हे दोघंही डेव्हलपिंग आहेत. म्हणजे विकसनशील देश आहेत, विकसित देश नाही आहेत. आता इथे प्रश्न असा येतो, की या काळात ब्राझीलने काय केलं आणि भारताने काय केलं नाही किंवा जे करणं अपेक्षित होतं. ते का केलं नाही याच्याबद्दल नंतर बोलू. पण पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी टेरिफचा, आयात शुल्काचा फटका दिल्यानंतर ज्या झपाट्याने ब्राझीलच्या सरकारने काही निर्णय घेतले, ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते निर्णय असे आहेत, की पहिल्यांदा म्हणजे त्यांनी क्रेडिट सपोर्ट सिस्टीम ही डेव्हलप केली आणि सरकारने 5 म्हणजे जवळपास 5.5 अब्ज डॉलर एवढी रक्कम त्या क्रेडिट सपोर्ट सिस्टीममध्ये ठेवली. ज्याचा निर्यातदारांना जो फटका बसणार होता, त्यातून सावरायला या क्रेडिट सपोर्ट सिस्टीममुळे त्यांना मदत होणार आहे. अशा पद्धतीची एक गंगाजळी म्हणूया मोठी, ही ब्राझीलने लगेच तयार केली. त्याच्यानंतर त्यांनी टॅक्समध्ये ताबडतोब बदल केले आणि काही टॅक्स हे लांबणीवर टाकले. म्हणजे ज्याच्या योगे एक्सपोर्टरना जो कर भरावा लागणार होता, निर्यातदारांना जो कर भरावा लागणार होता, कराचा जो त्यांच्यावर एक काय म्हणू तिथली कररचना जी होती, त्याच्यात त्यांनी ताबडतोब बदल केले आणि निर्यातदारांचा फटका कमी होईल. त्यांना बसणारा जो फटका आहे तो सहन करण्याजोगी स्थिती येईल, अशा पद्धतीने कराची रचना केली. त्याच्यानंतर एक्सपोर्ट रिबेट नावाची एक सिस्टीम सुरू केली. म्हणजे तुम्ही निर्यात जर का तुमची थांबली असेल, तर त्याच्या बदल्यात सरकारकडनं काय मिळेल, याबद्दलचं एक रचना निर्माण केली. त्याचे तपशील आपल्याला माहीत नाहीत किंवा तो फार तांत्रिक भाग आहे. पण मुख्यतः या अशा गोष्टी केलेल्या आहेत. दुसरा भाग म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांसाठी म्हणजे ब्राझीलमधल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचा शेतमाल हा बराच काळ आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल, अशा पद्धतीची रचना, अशा पद्धतीचे काय म्हणा साठवणूक करणारी केंद्र, ही सगळी वेगाने उभी केली आणि ती कार्यान्वित पण केली. त्यामुळे जो त्यांच्या शेतकऱ्यांना, निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना जो फटका बसणार होता, तो कमी झाला. कारण ते आता त्यांचं धान्य साठवून ठेवत आहेत आणि त्याच्याबद्दल ब्राझील सरकार त्यांना काही कॉम्पन्सेशनही देणार आहे. म्हणजे तेही त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलं आणि त्यांच्याकडनं बीफ, ज्याला आपण गोमांस म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्यात होत होतं आणि त्याच्यावरही आयात शुल्क लागणार होतं. तर त्या शिपमेंट सगळ्या त्यांनी मेक्सिकोकडे वळवल्या आणि तिकडे त्याची विक्री करायला सुरुवात केली. म्हणजे जे अल्टरनेटिव्ह मार्केट आपण म्हणतो, ते पर्यायी बाजारपेठ ही उपलब्ध करण्यासाठी त्यांनी ताबडतोब हालचाली सुरू केल्या. आपणही करतोय, पण आपलं एकतर निर्यात अशी आहे, की त्याच्या पर्यायी बाजारपेठा अशा झटपट निर्माण होणाऱ्या नाहीत. म्हणजे एखादा पदार्थ किंवा अन्नधान्य याच्या पद्धतीची बाजारपेठ तुम्ही लवकर निर्माण करू शकता. परंतु इंजिनिअरिंग सेक्टर घ्या किंवा अन्य अशी जी सर्व्हिस सेक्टर असतात, त्यातली बाजारपेठ तयार व्हायला कित्येकदा काही वर्ष जावी लागतात. तर ते जरी शक्य नसलं, तरी ब्राझीलने ज्या पद्धतीने इंटरनल म्हणजे त्यांच्या देशांतर्गत जे बदल गेल्या 2-3 महिन्यात केलेत, ते फार मला महत्त्वाचे वाटतात आणि भारताकडनं तसं घडलेलं दिसत नाही. दुसऱ्या बाजूला ब्राझीलने केलेली आणखी एक गोष्ट म्हणजे WTOमध्ये म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये अमेरिकेच्या विरोधात ब्राझीलने दावा लावलाय.
आपण थेट दावा लावलेला नसला तरी आपणही अमेरिकेच्या काही गोष्टींवर आक्षेप घेतलाय. पण ब्राझीलने तर आयात शुल्काच्या विरोधात दावाच लावलेला आहे. तिथेही ते जोरदार अमेरिकेच्या विरोधात काम करतायत आणि रेसिप्रोसिटी कायदा म्हणजे अशीही त्यांच्या घटनेमध्ये बदल करतायत, की जर का ट्रम्प ऐकले नाही ट्रम्पनी, तर ते जेवढा टेरिफ लावतील, ते जेवढं आयात शुल्क लावतील, तितकंच आयात शुल्क आम्ही पण लावू. अशी घटनेतच तरतूद करून ठेवतात. त्यांच्या कायद्याच्या रचनेतच तरतूद करून ठेवतायत. तर या पद्धतीने ब्राझीलसारखा देश हा अग्रेसिव्हली ट्रम्प यांना उत्तर देण्यासाठी सज्ज होतोय. आपल्याकडेही या गोष्टी होण्याची फार गरज आहे. म्हणजे ट्रम्प यांच्याबरोबर आयात शुल्काबाबत समजा पुढे-मागे सवलती मिळाल्या, भारताची ट्रम्पना गरज असल्यामुळे तो चीनकडे भारत फारच झुकतोय. हे काय अमेरिकेसाठी बरं लक्षण नव्हे किंवा रशिया, चीन, भारत या पद्धतीचा ॲक्सिस तयार होणं, हे अमेरिका जे क्वाड ॲक्सिस आहे चीनच्या विरोधात उभं करायला बघताय, त्याच्या विरोधात जाणार आहे. म्हणून भारताबद्दल सौम्य भूमिका कदाचित ट्रम्प यांच्याकडनं पुढच्या काही काळात घेतली जाण्याची शक्यता आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीच्या अडचणी या कधीही येऊ शकतात हे लक्षात घेऊन भारताने काही तातडीने पावलं उचलण्याची आता गरज आहे. म्हणजे 1991 मध्ये जेव्हा सोनं गहाण टाकायची वेळ आली आणि देश चालवताच येणार नाही अशी स्थिती आल्यावर त्यावेळेचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी आणि त्यांच्या आधीचे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ज्या पद्धतीने तातडीने पावलं उचलली होती आणि रिफॉर्म घडवून आणले होते, ते भारतात करायची गरज आहे. ते काय आहेत? तर याबद्दल ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह नावाचा एक थिंक टँक आहे. दिल्लीतच काम करतो, भारतासाठी काम करतो. त्यांनी काही गोष्टीही सुचवलेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं मुख्य म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण लघु उद्योग म्हणतो किंवा त्याच्याहून थोडेसे वरचे म्हणजे बडे उद्योग समूह नाहीत. तर या छोट्या उद्योग समूहांना फायदा होईल अशा पद्धतीची कररचना आणि मुळात त्यांच्यावरची नियंत्रणं जास्तीत जास्त वेगाने कमी करणं, याला तुम्ही तातडीने प्राधान्य द्या. ज्यायोगे ती वस्तूंचं उत्पादन वाढवतील, ते बाजारात आणतील किंवा कदाचित जे आपण म्हणतो पर्यायी बाजारपेठा उपलब्ध होतील, त्याच्यामध्ये तो माल लवकर आणू शकतील. दुसरं म्हणजे त्यांनी म्हटलंय एक्सपोर्ट प्रमोशन मिशन. म्हणजे आपली निर्यात अन्य देशांमध्ये वाढण्यासाठी एकाच एक अमेरिका या बकेटमध्ये न ठेवता, अमेरिकेने समजा हे आयात शुल्क असंच चालू ठेवलं, तर तिथे जे 80-86 अब्ज डॉलरचा आपला व्यवसाय आहे, तेवढा व्यवसाय अन्य देशातनं कुठल्या-कुठल्या देशातनं आपण मिळवू शकतो. त्याच्यासाठी त्या देशात जे निर्यात करू इच्छितात, त्यांना सरकारने ॲक्टिव्हली क्रियाशीलतेने मदत करण्याची गरज आहे आणि तसं मिशन म्हणून ते हातात घेतलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी भारत डिजिटल प्लॅटफॉर्म पण हे खरं खरं म्हणाल तर हे सरकारच्या योजनांमध्ये आहे. प्रॉब्लेम आहे तो ते ॲक्टिव्ह करण्याचा आहे किंवा त्याच्यावर निर्णय घेण्याचा आहे. दुसरं त्यांनी म्हटलंय की कस्टम क्लिअरन्स. कारण आपल्याकडे कस्टमचा त्रास उद्योजकांना खूप होतो, अशा कायमच्या तक्रारी असतात. तर तो क्लिअरन्स कमी व्हावा. थोडक्यात म्हणजे आपल्याकडे निर्यात करण्याची जी कॉस्ट आहे, त्याची जी किंमत आहे, निर्यात करण्याची म्हणून जी किंमत आहे, उत्पादनाची किंमत वेगळी. ती किंमत कमी कशी करता येईल? अनेक नियंत्रणं असल्यामुळे ती किंमत वाढते. कस्टम क्लिअरन्स वेळेत मिळत नाही, माल पडून राहतो, तो वेळेत पाठवता येत नाही. या सगळ्या गोष्टी वेगाने करायला हव्यात. आणि एक महत्त्वाची आणखी सूचना आहे. त्याने असं त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे, रिबिल्ड इन्स्टिट्यूशन बाय प्रोफेशनलायझिंग ओव्हरसीज ट्रेड. म्हणजे ओव्हरसीज ट्रेड जो अन्य देशांमधला व्यापार आहे, त्याच्यामध्ये अधिकाधिक व्यावसायिकांना इन्व्हॉल्व करून, त्यांना तिथे घेऊन, त्यांचं एक्सपर्टाईज, त्यांची तज्ञता ही सरकारने जास्त वापरली पाहिजे. थोडक्यात हे खरं त्यांनी जरा डिप्लोमॅटिक भाषा वापरली आहे. खरं सांगायचं तर त्यांना असं म्हणायचं आहे, की बाबूशाही यातनं बाजूला ठेवा आणि जे खरोखर व्यवसाय कसा करावा हे जाणतात, त्यांच्यासारख्या लोकांना घ्या. इथे मला परत नरसिंह रावांची आठवण होते, की नरसिंह रावांनी जेव्हा 1991 मध्ये लक्षात घेतलं, त्यांच्यासमोर चित्र उभं राहिलं, की भारताची अर्थव्यवस्था ही अतिशय कठीण आहे. तेव्हा त्यांनी पहिला निर्णय हा घेतला, की आपला अर्थमंत्री हा व्यावसायिक अर्थतज्ञ हवा, राजकीय व्यक्ती नको. म्हणून त्यांनी प्रणब मुखर्जींना अर्थमंत्रीपद दिलं नाही आणि मनमोहन सिंगांना दिलं. त्याच्यासाठी आधी त्यांनी आय.जी. पटेलांची
त्यांची इच्छा होती. पण आय.जे. पटेलांनी नाही सांगितल्यावर मनमोहन सिंगांना आणलं. त्याच्यामागे उद्देश हा होता, की जगाच्या बाजारात जगाचा व्यापार जाणणारा आणि जगाच्या व्यासपीठावर उठबस ज्याची आहे, असा व्यावसायिक अर्थतज्ञ आपल्याला अर्थमंत्री म्हणून हवा. हेच वेगळ्या पद्धतीने हे जे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह आहे, ते थिंक टँक सांगतंय, की तुम्हाला व्यापार वाढवायचा आहे, तर धोरणं आखून फक्त होत नाही. व्यावसायिक लोक त्या बॉडीवर असावे लागतात, ज्यांना व्यापार समजतो, ज्यांना कसं निगोशिएशन करायचं समजतं. अशा लोकांना वेगाने घेतलं पाहिजे. हे जरी सरकारवर आपण म्हणत असलो, तरी दुसऱ्या बाजूला भारतीय उद्योजकांनीही एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. विशेषतः मोठ्या उद्योजकांनी, की परदेशात तुम्ही जेव्हा व्यापार करता, तेव्हा तुम्ही तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, जे काही क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन काय करताय, की ज्या योगे तुमचं उत्पादन हे अन्य उत्पादनाच्या तुलनेत जगात पटकन उचललं जाईल. Appleसारखं जर का आपण फोन घेतला, तर त्याची सगळ्यात मोठी क्वालिटी काय आहे, तर त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन असते. तुम्हाला दरवेळी नवीन काहीतरी मिळतं, जे तुमचं जगणं सुलभ करतं. अशा पद्धतीची व्हॅल्यू ॲडिशन करणारी उत्पादनं भारताने घडवली पाहिजेत. पियुष गोयल म्हणालेत, की भारताची एक प्रॉब्लेम कसा आहे आणि हे त्यांचं म्हणणं जे खरोखरच बरोबर आहे, की भारताचं मार्केट आत्ताचं जे एक श्रीमंतांचं मार्केट म्हणा किंवा जो उच्च मध्यमवर्गीयांचं मार्केट म्हणा, तेच इतकं मोठं आहे, की एखाद्या युरोपमधल्या देशाहूनही सुद्धा ते मोठं आहे संख्येने आणि पैशाने सुद्धा. या मार्केटमध्ये, या बाजारपेठेतच तुम्ही तुमचं जर का उत्पादन फिरवू शकाल, तर तुम्हाला आरामात नफा मिळतो. थोडक्यात तुम्ही आरामात व्यवसाय करू शकता. तुम्हाला स्पर्धेत फार पडायची गरजच पडत नाही. आणि त्यामुळे झालंय असं, की भारतीय उद्योजक कम्फर्ट झोनमध्ये राहत आहेत. आणि हे त्यांनी सोडलं पाहिजे, जर का त्यांना ट्रम्पसारख्या टेरिफच्या आव्हानांना तोंड द्यायचं असेल. थोडक्यात भारतीय उद्योजकांनी अधिक स्पर्धेच्या ह्याच्यात उतरलं पाहिजे. अधिक नवीन-नवीन उत्पादनं निर्माण केली पाहिजेत, व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे. तरच आपली अर्थव्यवस्था ही अधिकाधिक विस्तारत जाईल. नाहीतर जे रतीन रॉय गेली 5-6 वर्ष सांगतायत, की तुम्ही मिडल इन्कम ट्रॅपमध्ये सापडाल. म्हणजे असं, की $10 मिलियन आपले 10 मिलियन लोकांची, श्रीमंत लोकांची बाजारपेठ आहे. ती 11 मिलियन, 12 मिलियन म्हणजे 11 दशलक्ष, 12 दशलक्ष कशी होणार? याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला निर्यातीवरच जोर द्यावा लागतो. कारण तिकडनंच पैसा येतो अन्य देशांकडनं आणि याच्यासाठी आपल्या उद्योजकांना सुद्धा खऱ्या अर्थाने भांडवलदार होण्याची गरज आहे. आपण भांडवलदारांच्या विरोधात अनेक जण बोलणारे असतात, अनेक आपल्याकडे आंदोलनं वगैरे होतात. पण जग आपल्या उद्योजकांकडे खऱ्या अर्थाने भांडवलदार म्हणून बघत नाही. काही मोजके अपवाद आहेत. मुद्दाम कोणाची नावं घ्यायची गरज नाही. पण बरेचसे उद्योजक हे प्रोटेक्टेड किंवा सुरक्षित चौकटीत सरकारकडनं आलेल्या व्यवसाय करतात, त्यातनं नफा मिळवतात. तो भरपूर मोठा असतो आणि त्यामुळे त्यांना स्पर्धा घ्यायची नसते, स्पर्धेत उतरायचं नसतं. त्याचा परिणाम अंतिमतः असा होतो, की आपली अर्थव्यवस्था एका ठराविक ठिकाणी साचलेली राहते, ती विस्तारत नाही आणि मग ट्रम्प यांच्यासारखा टेरिफचा बॉम्ब येऊन पडला, की त्याला उत्तर कसं द्यायचं हे आपल्याला चटकन कळत नाही. यासाठी एका बाजूला ब्राझीलसारखे तातडीने उपाय केले पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उद्योजकांनीही आपली नेहमीची चौकट सोडून स्पर्धेत उतरून वेगळी उत्पादनं बाहेर आणली पाहिजेत. अशा पद्धतीनेच आपण ट्रम्प यांना तोंड देऊ शकतो. धन्यवाद.